सर्वांना नमस्कार. मी मंगेश हुसे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशात न्यायालय माध्यम आणि प्रशासकीय यंत्रणाबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पण या सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि शिवसेनेच्या चिन्हाबाबत एक अतिशय मोठी घडामोड घडली. ज्या पद्धतीने न्यायालयात जोरदार सुनावणी झाली, त्यावरून उद्धव ठाकरे यांना त्यांच्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह पुन्हा मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली. या सुनावणी दरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला जो युक्तिवाद आहे आणि त्यावर न्यायाधीशांनी नोंदवलेली जी निरीक्षण आहे ती अत्यंत महत्वाची ठरलेली आहेत. कोर्टात कपिल सिब्बल यांनी संपूर्ण घटनाक्रम मांडताना सांगितलं की 31 आमदारांचं अचानक सुरतला जाणं आणि तिथून गुवाहाटीला जाणं हा काही योगायोग नव्हता. हा एक पूर्वनियोजित कटाचा भाग होता. भाजपशी संगनमत करून या लोकांनी स्वतःच सरकार पाडलं. पक्षांच्या बैठकांना वारंवार बोलावून सुद्धा हे आमदार गैरहजर राहिले आणि पक्षांचा प्रदोषचा म्हणजे व्हीपचा आदेश त्यांनी मानला नाही. कायदेशीर दृष्ट्या पक्षांचा आदेश न मानणं आणि पक्षांविरोधात काम करणं म्हणजेच या आमदारांनी स्वतःहून पक्षाचं सदस्यत्व सोडल्यासारखं आहे. असा मजबूत अभ्यासपूर्ण युक्तिवाद सिब्बल यांनी केला. यावेळी सिब्बल यांनी लोकशाहीच्या सध्याच्या परिस्थितीवर अत्यंत कडक शब्दात भाष्य केलं. ते म्हणाले की सध्या देशात निवडणुकीचा निव्वळ तमाशा उरलाय. लोक एका पक्षाच्या आणि चिन्हाच्या नावावर मतदान करतात, पण निवडून आलेले आमदार जे आहेत ते दुसऱ्याच पक्षामध्ये निघून जातात किंवा पक्ष फोडतात. जर अशा मॅन्युप्युलेशनने सरकार पाडली जाणार असतील तर जनतेच्या कौलाला काहीही अर्थ उरत नाही. काय अर्थ आहे मतदानाचा? या सुनावणीत सर्वात महत्वाचा टप्पा ठरला तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी उपस्थित केलेले प्रश्न. न्यायमूर्ती बागची यांनी एक अत्यंत कळीचा प्रश्न विचारला की धनुष्यबाण हे चिन्ह मूळ राजकीय पक्षांचं असतं की विधिमंडळ पक्षाच्या आमदारांचं. यावर सिब्बल यांनी स्पष्ट केलं की चिन्ह हे नेहमी राजकीय पक्षांचंच असतं. यावर बोलताना न्यायमूर्ती बागची यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरचं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. निवडणूक आयोगाने मूळ राजकीय पक्षातील बहुमताचा विचार न करता केवळ विधिमंडळातील म्हणजे आमदारांच्या बहुमताचा विचार केला, जो निकष कदाचित चुकीचा असू शकतो, असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. त्याचबरोबर सरन्यायाधीश सूर्यकांत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत यांनी सुद्धा एक महत्वाचा मुद्दा मांडला. राजकीय पक्षातील बहुमत नेमकं कसं मोजायचं आणि त्याची व्याख्या काय, हा या कायद्यातील सर्वात मोठा अस्पष्ट भाग आहे. विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणात कसा जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केला आणि त्यामुळे बेकायदेशीर पायावर उभं असलेलं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकलं, यावरही न्यायालयात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. एकंदरीत सर्वोच्च न्यायालयात ज्या प्रकारे सुनावणी झाली त्यावरून येत्या काळात हा निवाडा एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी आणि भाजपासाठी मोठा धक्का ठरू शकतो. जर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा निर्णय फिरवला तर नैतिक आणि कायदेशीर पातळीवर उद्धव ठाकरे यांचा मोठा विजय होऊ शकतो.